तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. आरम नदीवर वाळू माफियांचा धुमाकूळ. ग्रामपंचायतीचा थेट प्रशासनाला इशारा. बागलाण तालुक्यातलं मळगाव शांत, निसर्गरम्य आणि शेतीवर अवलंबून असलेलं गाव. पण याच गावाच्या आरम नदी पात्रात सध्या रात्रीच्या अंधारात नेमकं काय सुरू आहे? कुणाच्या आशीर्वादाने अवैध वाळू उपसा तेथे सुरू आहे आणि ग्रामपंचायतीनं वारंवार इशारा देऊनही कारवाई का होत नाहीये? ह्याच गंभीर प्रश्नांचा वेध घेणारी ही बातमी आहे. मळगाव येथील आरम नदी पात्रातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असल्याचा आरोप मळगाव ग्रामपंचायतीनं केलाय. एवढंच नाही तर गोंड खनिजांची अवैधरित्या वाहतूकही सुरू असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आलाय. ह्या प्रकरणी आता ग्रामपंचायत मळगावने थेट बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे आणि सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांना लेखी निवेदन सादर करून तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार हा अवैध वाळू उपसा केवळ कायद्याचा भंग नाहीये, तर भविष्यातील पाणी टंचाईचे मोठे संकट निर्माण करणारी बाब आहे. नदी पात्रातील वाळू उपसल्याने भूजल पातळीवर परिणाम होऊ शकतो. नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन यामुळे उघड्या पडत आहेत आणि त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीने संबंधितांना आधीच ताकीद दिली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून उपसा सुरूच ठेवण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आलाय. याहून गंभीर बाब आणखीन समोर आली आहे. वाळू उपसा थांबवण्यासाठी गेलेल्या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना शिवी व धमकी देण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर आता मळगाव ग्रामपंचायतीनं स्पष्ट शब्दात प्रशासनाला इशारा दिलाय. अवैध वाळू उपसा तत्काळ बंद करून कठोर कारवाई करावी, अन्यथा पुढे उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनातून देण्यात आलाय. मळगावच्या ग्रामपंचायतीने गंभीर आरोप करत प्रशासनाकडे धाव घेतली आहे. आता प्रश्न असा आहे की या आरोपांची चौकशी करून प्रशासन अवैध वाळू उपशांवर खरोखर लगाम लावणार आहे का, की आराम नदी पात्रातील नैसर्गिक संपत्तीची लूट अशीच सुरू राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आता ह्या प्रकरणाकडे प्रखर न्यूज 24 महाराष्ट्राचं लक्ष आहे. प्रशासन आता पुढची कारवाई काय करते यावर आमची करडी नजर राहणार आहे. प्रखर न्यूजसाठी भगवान पवार, पिंपळगाव.